पाथरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध व मातंग समाजाचा संवाद मेळावा संपन्न। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पाथरी विधानसभा 98 चे इच्छुक उमेदवार माजी आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी उर्फ बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली 3 ऑक्टोबर 2024 रोजी बौद्ध आणि मातंग समाज बांधवांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला। पाथरी शहरातील पीपीएल ग्राउंड बाबुलता रोड पाथरी येथे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात एका नाण्याच्या दोन बाजू मानल्या जाणाऱ्या बौद्ध आणि मातंग समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या मेळाव्यामध्ये समाजातील समस्या अडीअडचणी याबाबत व विविध विषयांवर संवाद घडून आणला व महायुती सरकारवर टीका करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले। हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या बौद्ध आणि मातंग समाज बांधवांच्या निळ्या वादळानं पिंडाल भरून गेले होते व प्रमुख वक्ते प्रकाश इंगळे, प्रदेश सरचिटणीस लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, प्रमुख मार्गदर्शक राजेश घोडे, सेना प्रमुख आझाद क्रांती सेना मुजाहिद खान, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व अन्य मान्यवरांनी समाज बांधवांशी संवाद साधला। यावेळी ॲडव्होकेट DB निसर्गंध, सदाशिव थोरात, आनंद धनले, तारिक भैया दुर्राणी, श्याम ढवळे, जिजाभाऊ साळवे, रामेश्वर पंडित, राहुल ब्रह्मराक्षे, पत्रकार प्रकाश जयवंत लालझरे यांची विशेष उपस्थिती होती व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दादाराव गवारे, विशाल साळवे, परमेश्वर गवारे, बालासाहेब खोपे, भैया गायकवाड, श्रीमंत डोंगरे, सिद्धार्थ भदरगे, प्रमोद ढवळे, विठ्ठल कदम, दीपक गवारे, विलास कांबळे, कमलाकर ढवळे, महेंद्र गायकवाड, विलास ढवळे, प्रशांत साळवे इत्यादींनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले। पाहूया एक नजर। हे मताची ताकदीने आपण बदल करू शकतो म्हणून आपल्याला येणारे विधानसभा आता कालचे लोकसभेला मुस्लिम समाजाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान केले। आता आपल्या इकडे मशाल होती, शिवसेनेच्या उमेदवार पण ते भारतीय जनता पक्षाचे उद्धव ठाकरे विरोधात होते, त्यांच्या बाजूने पडले होते। पण मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदान पूर्ण महाराष्ट्रामध्ये मशालीला केले, कारण की भारतीय जनता पक्षासोबत जे जाईल त्याला धडा शिकविण्याचे कारण की सर्वात जास्त हे शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष हे समाजामध्ये तरी निर्माण। आता काल तुम्ही बघितलं असतं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुस्लिम मताला मत जहाज सांगतात। काय शब्द उपते तुम्हाला असं बोलायला? कोणाचं मत जहाजी मत आहे, कोणाचं मत हिरवं आहे, कोणाचं मत निळं आहे, कोणाचं मत भगवा आहे। अरे आमचं मत तुम्हाला घरी पाठवण्याचं आहे। म्हणजे अशा प्रकारचं समाजामध्ये एक विष परिमाण मतदानाचे ज्या ठिकाणी याला संधी मिळेल त्या ठिकाणी जातीवादाचा रंग देण्याचं काम करतात। और साथियों, ये पवार साहब के नेतृत्व में जो महाविकास आघाड़ी लड़ रही है, मैं आपको याद दिलाना चाहता हूं कि 1980 के दशक में जब औरंगाबाद की खंडपीठ को लेकर बाबा साहब का नामांतर देने के लिए जो आंदोलन शुरू किया गया था, जो दलित समाज का आंदोलन था कि मराठवाड़ा के अंदर अगर शिक्षा की ज्योति किसी ने जलाई है तो वो बाबा साहब अम्बेडकर ने जलाई है। मराठवाड़ा के अंदर सबसे पहला कॉलेज औरंगाबाद में मिलिंद कॉलेज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कायम किया था। इसलिए इस यूनिवर्सिटी को, इस विद्यापीठ को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम दिया जाए और इसका आंदोलन पूरे महाराष्ट्र के अंदर हुआ। इसमें दलित भाइयों ने कई कुर्बानियां दी और आपने देखा कि आदरणीय शरद चंद्र पवार साहब ने जैसे ही वो मुख्यमंत्री बने, उन्होंने सबसे पहला काम ये किया कि उन्होंने उस विद्यापीठ को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम दिया। उस वक्त कांग्रेस के सारे आमदार, सारे नेता ये कहते थे कि पवार साहब आप गलती कर रहे हैं,
अगर आपने बाबा साहब का नाम इस विद्यापीठ को दिया तो आपकी सत्ता चले जाएंगी, हमारी सरकार चले जाएंगी। पवार साहब ने कहा कि मेरी सत्ता चले जाए, मेरी सरकार चले जाए, मैं ये मानूंगा, लेकिन मैं इस विद्यापीठ को बाबा साहब का नाम देकर रहूंगा। और आपने देखा कि 95 में शरद पवार साहब की सत्ता चली गई और 95 में शिवसेना और भाजपा युति की सरकार आई। तो पवार साहब ने अपनी सत्ता को कुर्बान किया, लेकिन आपसे जो वादा किया था वो वादा पूरा किया। इसी तरह आने वाले चुनाव में भी आपको, हम सबको मिलकर आदरणीय पवार साहब के नेतृत्व में महाविकास आघाड़ी के जो उम्मीदवार रहेंगे उस उम्मीदवार को हमको भारी बहुमत से कामयाब करना होगा। यही कहते हुए मैं अपने 2 लफ्ज खत्म करता हूं। जय हिंद, जय भीम। आज पाथरी येथे बौद्ध आणि मातांग समाजाचा एक शक्ती प्रदर्शन, ऐक्य आणि संवाद मेळावा आज संपन्न झालेला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून इथल्या मनोवादी व्यवस्थेला, इथल्या संविधान विरोधी शक्तींना आव्हान देण्यासाठीचा हा मेळावा होता। आणि या देशाचं संविधान बदलू पाहणाऱ्या शक्तींना, ती भाजप असेल, शिंदे गट असेल, यांना आम्ही सांगू इच्छितो की तुमचे दिवस आता संपलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणीवपूर्वक या सरकारच्या माध्यमातून किंवा सरकारचा त्याला एक पाठिंबा असल्यासारख्या गोष्टी महाराष्ट्रात घडलेल्या आहेत, आपण बघितलेला आहे। महाराष्ट्रामध्ये दलितांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती मिळत नाहीयेत। दलितांच्या जे शेतकरी शेतमजूर खेड्यामध्ये राहतात तिथं जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, मग त्या जिल्हा परिषदेच्या शाळा 1,500 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्यात आलेल्या आहेत। त्या का बंद केल्या? आणि तुम्हाला जर आमच्या शाळा बंद करायच्या असतील तर तुम्ही इंग्लिश स्कूल आणि कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलचं शिक्षण आमच्या मुलांना द्या ना। तुमच्या मुलं परदेशामध्ये शिकतात, इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात, कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात, आणि आमच्या पोरांनी जिल्हा परिषदच्या शाळेत ही शिकायचं नाही। ही कुठली नीती आहे? आणि काल म्हणे मुख्यमंत्र्यांनी काय एक योजना आणली आणि 10वी नापास 10वी पासचे पोरं जिल्हा परिषद शाळेवरती निवडी केले। काय तुम्हाला करायचंय काय? तुम्हाला इथं या देशामध्ये येणाऱ्या मल्टीनॅशनल कंपन्या चालवण्यासाठी जी मजूर लागणार ती मजूर निर्माण करायचीत का? 10वी नापासचा विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तो सहशिक्षक म्हणून काहीतरी घेतला आता त्यांनी, ट्रेनिंग शिक्षक म्हणून, तो शिक्षण देणार आहे विद्यार्थ्यांना, मुलांना? तो काय शिकवणार आहे? म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि तेच या मनोवादी व्यवस्थेने ओळखलंय आणि तेच आमचं शिक्षण बंद करण्याचा प्रयत्न करतायत। आणि अशा लोकांना आमच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवायला पाठवून म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणच मिळू नये अशी व्यवस्था महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे। म्हणून सर, काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुस्लिमाविषयी असं सांगितलेलं आहे की मुस्लिम ज्या पक्षाला मतं करतात म्हणजे त्यांचं जे जिहाद मत आहे, महायुतीला ते करत नाही म्हणून त्यांनी सांगितलं। याबद्दल आपलं काय मत आहे? हे तर त्यांचं वक्तव्य चुकीचंच आहे। अशा पद्धतीचं तुम्ही जर मताला धार्मिक बनवणार असाल, मताला तुम्ही हिरवं निळं पिवळं मतं तुम्ही असे करणार असाल तर हे चुकीचं आहे। दुसरी गोष्ट, ज्या शिवाजी महाराजांनी गडावरती मस्जिदी बांधल्या त्या मस्जिदी पाडण्याचा पाप यांच्यात पिलावळणी केलेला आहे। ते महाराष्ट्रात दंगली भडकू पाहत आहेत। त्या रामगिरी महाराजांनी सुद्धा एक वक्तव्य पाठीमागं केलं। म्हणजे चाललंय काय देशात? काय महाराष्ट्रात काही सरकार आहे का नाही? आणि सरकार असेल तर इथलं होम मिनिस्टर काय करते? यांचं काम काय? दंगा भडकवणं आहे की दंगा थांबवणं आहे? दंगा भडकवणाऱ्या लोकांना साथ दिल्यासारखा प्रश्न आहे। वारंवार बीजेपीचे आमदार राणे वारंवार मुस्लिम समाजाबद्दल हा शब्द बोलतात, काय म्हणणार आपल्या संघटनेतर्फे? नाही, या राणेला तर ते जे बोलतायत त्यांचा बोलवता धनी कोण आहे आम्हाला माहीत आहे। आणि राणेंनी चुकूनही आझाद क्रांती सेनेच्या कार्यक्षेत्रात येऊ नये। आणि जर राणे आझाद क्रांती सेनेच्या कार्यक्षेत्रात आले तर माझे सैनिक त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, त्याला याचा जाब नक्कीच विचारणार। आदरणीय बाबाजी साहेबांना मेळावा हाच याच्यासाठी आहे की बाबासाहेब साहेबांचं येणारी इलेक्शन आहे विधानसभा, तर बौद्ध मातांग समाजामध्येच नाही तर इथला मराठा धनगर माळी कोळी हा बाबाजी साहेबांच्या पाठीमागे आहे। आणि प्रत्येक माणूस त्यांना आपलं समजतो, आपला प्रमुख समजतो आणि ते
इथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांना तिकीट जर दिलं तर त्यांची ही एक स्वतःची सीट ही डिक्लेअर आहे, ही कमीत कमी लाखोच्या मताने सीट निवडून येणारी, एवढंच मी सांगू शकतो बस विषय। बाबाजानी दुर्रानी खान साहब के ओर से दलित और मातंग समाज का जो एक भव्य मेड़ावा रखा गया था पाथरी विधानसभा के मुद्दे को नज़र रखते हुए, इस मेड़ावे के अंदर है तो पाथरी शहर से, पाथरी तालुके से तो दलित समाज, मातंग समाज काफ़ी कसीर तादाद में शरीक रहा। इस मेड़ावे के बारे में मातंग समाज और बौद्ध समाज का जो संवाद मेड़ावा पाथरी में बाबाजानी खान साहब माजी आमदार ने जो आयोजित किया था, इसका मकसद ये है कि जिस तरह आरएसएस और भारतीय जनता पार्टी जो समाजों को बांटकर वोट लेती है और कामयाब हो जाती है, तो खान साहब ने ये समाजों को एक जगह लाने का काम किया है। जो छोटे छोटे समाज जिनको पार्टियां अहमियत नहीं देती, बाबाजानी खान साहब ने इस मतदार संघ के अंदर बंजारा समाज का पिछले हफ्ते कार्यक्रम लिए, गौर बंजारा समाज का, उससे पहले वड्र समाज का लिए, आज दलित, बौद्ध और मातंग समाज को एक जगह ला कर ये लिए। तो इस तरह खान साहब की ये नीति है कि पाथरी शहर, जिसको पिछले 2-2.5 साल से जो एकनाथ शिंदे और भारतीय जनता पार्टी के जैसे जातिवादी और फिरका परस्त लोग ये कोशिश कर रहे हैं कि पाथरी में किसी भी तरह से हिंदू और मुसलमानों का एक तनाज़ा खड़ा करे, हिंदू मुसलमानों के अंदर एक दूरी निर्माण करे, गलत फहमियाँ पैदा करके पाथरी के अंदर एक दंगा कराया जाए, क्योंकि ये आरएसएस और भाजपा की ये पॉलिसी है कि वो मुसलमानों के वोटों की न सिर्फ अहमियत को ख़त्म करना चाहती है, बल्कि वो मुसलमानों की जो बची कुची क़यादत है, उस क़यादत, उस लीडरशिप को भी ख़त्म करने की ये भारतीय जनता पार्टी और आरएसएस की साजिश है। और उसी के तहत देखिए, गद्दार हर कौम में होते हैं। टीपू सुल्तान के साथ किसी हिंदू ने गद्दारी नहीं किया था, टीपू सुल्तान के साथ मुसलमान ने, मीर कासिम ने गद्दारी किया था। तो गद्दार कौमों में पैदा किए जाते हैं। आप देख रहे हैं कि पाथरी में भी कैसे गद्दार पैदा किए गए, कैसे उनको फंड दे के भेजा गया ताकि मुसलमानों के अंदर निफाक पैदा करे, कैसा उनको लालूच दी गई, और कैसा हमारा टुकार मुख्यमंत्री कहता हूँ, क्योंकि उसने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी करने वाले को न सिर्फ संरक्षण दिया बल्कि उसके स्टेज पे गया। और आपने देखा कि किस तरह मुसलमानों ने बम्बई को लाखों की तादाद में मोर्चा लेके गए। हमने ये नहीं देखे कि ये इम्तियाज़ जलील MIM का खासदार है, वो सज़ा दिलाने के लिए जो मोर्चा निकाला है। हमने खान साहब ने 250 गाड़ी पाथरी से जो है तो रवाना किए थे। गाड़ी की उम्मीदवारी न सिर्फ मैं उम्मीदवारी दूंगा, बल्कि पवार साहब ने यह कहा कि मैं तुमको चुना के लाने के लिए मैं अपनी पूरी ताकद लगा दूँ। निश्चितच या ठिकाणी जे बहुजन समाज जमलेला होता, हे उमेद घेऊन आलेला होता आहे की या ठिकाणी गरिबीच्या प्रत्येक प्रश्नावर आणि दैनंदिन जीवनावर, जसे शेतकरी असेल, मजुरी असेल, या प्रत्येकाच्या काही ना काही कुठेतरी अडचणी आलेल्या आहेत। जसं आज तेलाचे भाव वाढलेले आहेत, शाळेवर शिक्षणावर 1,500 शाळा दत्तक केलेल्या आहेत, या मूलभूत ज्या गरजा असतात दैनंदिन जीवनाच्या, या कुठेतरी वाढत चाललेल्या आहेत। निश्चितपणाने जे ग्रामीण भागातून जे जनसमुदाय आलेला होता, सामान्यातला सामान्य माणूस या ठिकाणी आलेला होता, तो या ठिकाणी नुसता जल्लोष किंवा खाण्यापिण्यासाठी आलेला नसून मनातले आक्रोश या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आलेला होता। आणि येणाऱ्या निवडणुकीला या ठिकाणी ह्या मनोवादी सरकाराला निश्चितच या सर्व गोष्टीचा परिणाम दिसून येणार आहे। या ठिकाणी आरक्षण असेल, जसं की बेरोजगारी असेल, या ठिकाणी अशा भरपूर मुद्दे आहेत। आतापर्यंत यांनी हिंदू मुस्लिम करत, मस्जिद, राम मंदिर, मस्जिद, हिंदू मंदिर असं करत या ठिकाणी यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत, परंतु विकासाचा मुद्दा कुठेतरी या ठिकाणी थांबलेला होता। त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी हा जनसमुदाय, बहुजन समाज जमलेला होता, हे कुठेतरी परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी एवढंच या संवाद दौऱ्याच्या निमित्तानं सांगू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरदचंद्रजी पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या नेतृत्वाखाली हा मेळा आयोजित करण्यात आला होता। त्या प्रसंगी काही कार्यकर्ते आमच्या सोबत आहे, आम्ही त्यांच्याशी जाणून घेऊया येणाऱ्या विधानसभेसाठी आपण कोणाला मतदान करणार। माझं मत एक आहे, माझं एक मत आहे, बाबाजानी साहेब दुमदार आपले आमदार, त्यांच्यासाठी आपलं भव्य मत आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जी महाविकास आघाडी आहे का त्याला आपलं मत आहे। बाकी सगळे वंचित जे आहेत ते आम्ही साहेबाच्या पाठीमागं खंबीरपणे येत आहेत। आपण काय बोलणार? आपलं बाबाजानी साहेबाला मत आहे। माझं पण मत आहे, बाबाजी साहेब आमदार असे उभा राहावं
समजा आपलं मतदान आपल्या आपण उभं राहू त्यांच्यासाठी, बाबाजी साहेबांसाठी आपण उभं राहू. हे होते आमदार बाबाजानी दुर्राणी साहेबांचे कार्यकर्ते, जे त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीला जर जागा सुटली तर ते निश्चितपणाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहून माननीय आमदार बाबाजानी दुर्राणी यांना प्रचंड भरघोस मताने विजय करणार असं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. आपण पाहता YouTube चॅनल एस्केप न्यूज पाथरी.